नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या आजच्या अभिवाचनाच्या सत्रात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण ज्या पुस्तकाचं अभिवाचन करणार आहोत ते पुस्तक आहे श्री गुलाब सपकाळ आधारवड. श्री गुलाब सपकाळ यांच्या आयुष्याचे विविध रंग चितारणारे लेख आणि आठवणी या पुस्तकात आहेत. आणि ह्याच पुस्तकातून एक सुंदर अशी आठवण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. माणूस घडविणारा निर्मोही शिल्पकार. ही आठवण आहे संतोष लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर भूमकर ह्यांची. कठीण कातळावरती घाव घालून त्याची सुंदर मूर्ती बनवली जाते व मूर्तिकार त्यासाठी एक कठीण कातळाची अर्थात दगडाची निवड करत असतो. परंतु असे एक शिल्पकार आहेत ज्यांनी हे नाही पाहिले की हा दगड नेमका मूर्ती करण्यालायक आहे का. कोणताही विचार न करता तो जसा आहे तसा स्वीकारून त्याला एक उत्तम माणूस बनवण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न केले. बरं, हे प्रयत्नही असे होते की ते त्या दगडालाही कळले नाही. कारण कधीही रागवणे नाही, चिडणे नाही, नाराजी नाही, अपेक्षांचे ओझे नाही, फक्त विश्वास ठेवून जबाबदारी देणे. शांत संयमी स्वभावातून काही गोष्टी शिकवत गेले. शिकवणे कसले ते गप्पाच म्हणाव्या लागतील. आणि एका युवकाच्या आयुष्याचे सोने झाले. झाले म्हणण्यापेक्षा त्या शिल्पकाराने केले. ते महान व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री गुलाब बबन सपकाळ सर. आजही अनेक युवकांच्या आयुष्यामध्ये जो आमूलाग्र बदल झाला आहे तो सरांमुळेच. मुळात सर स्वतः कष्टकरी कुटुंबातील. थोरला मुलगा, त्यांना 3 बहिणी 2 भाऊ असा त्यांचा परिवार. आताचे अहिल्यानगर आणि पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडझिरे या दुष्काळग्रस्त गावात त्यांचा जन्म झाला. उदरनिर्वाहासाठी शेती व मजुरीशिवाय पर्यायच नव्हता. त्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. त्यांनी ते केले व शिक्षक झाले. असे शिक्षक नाही जे फक्त हातात पुस्तक, छडी आणि खडू घेऊन वार्षिक परीक्षेपुरते शिकवणार, तर असे शिक्षक जे आपले विद्यार्थी आयुष्याच्या परीक्षेत पास व्हावेत म्हणून अनेकानेक अनुभवांनी त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्न केलेत. आणे म्हणजे जुन्नर पुणे आणि सुपे म्हणजे बारामती पुणे ह्यासारख्या शाळांमध्ये फक्त शिकवण्याची जबाबदारी पूर्ण नाही केली, तर मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण करून गावातील शाळेच्या आवारात झाडे लावून उत्तम वाढवलीत. तसेच त्यांचे राहते घर म्हणजे वसतिगृह होते. अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे हक्काचे घर. सरांच्या गृहलक्ष्मी प्रफुल्लता सपकाळ ह्या देखील शिक्षिका होत्या. त्यांनी सरांना उत्तम साथ दिली. 1983 साली पिरंगुट इंग्लिश स्कूल पिरंगुट तालुका मुळशी येथे सरांची बदली झाली. तेव्हा त्यांच्या 7वी तुकडी क च्या वर्गात एक मुलगा होता. सामान्य शेतमजुरी कुटुंबातील हा मुलगा मुळशी तालुक्यातील आंबडवेट या गावचा. त्या काळी मुले 5-6 किलोमीटरहून चालत पायी शाळेत यायची. हा मुलगा अभ्यासात हुशार वगैरे अजिबात नाही, पण चुणचुणीत होता. सर त्या वर्गाला इंग्रजी शिकवत असत. तेव्हा शाळेतील 5वी ते 8वीचे वर्ग पिरंगुटमधील जुन्या वाड्यात भरत होते. वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला 2 बेंचच्या लाईन असणाऱ्या खोलीत 7वी क चा वर्ग भरत होता. मुळशी तालुक्यातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरांनी एक मुक्कामी निसर्ग शिबिर भरवले होते. यात पक्षी, प्राणी, झाडे अर्थात निसर्गाचे निरीक्षण तसेच वेगवेगळे व्याख्याते बोलवून माहिती व स्लाईड शो देखील दाखविले. परिणामतः 5-6 मुले सरांच्या खूपच जवळ आली. त्यात हा मुलगाही होता. एकदा पुण्यातील व ग्रामीण भागातील काही मुलांना घेऊन सरांनी गड किल्ले भ्रमंती करण्याचे ठरविले. पहिलाच ट्रेक रायरेश्वर.
पिरंगुटच्या शाळेतील 5 मुले मुली त्या ट्रेकसाठी सरांच्या प्रेरणेने आले होते. त्यानंतर पुढे शनिवार रविवार जोडून सुट्टी आली की ट्रेक असायचाच. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात भर पडत होती. या मुलाला सरांचा सहवास खूप आवडायचा. बघता बघता 1996 साल उजाडले. 3-4 वर्षांचा कालावधी लोटला. तो मुलगा आता 10वीत होता. वार्षिक परीक्षा संपली. सरांचा स्वावलंबनाचा आदर्श घेऊन परीक्षा संपल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून तो मजुरीवर जाऊ लागला. कारण होतं पुढील शिक्षणासाठी पैसा. एक दिवस अचानक सर त्याच्या घरी आले व जवण तालुका मुळशी परिसरात एक सर्वे करायचा आहे, तू येशील का म्हणून विचारले. त्या मुलाला खूप आनंद झाला, कारण फिरायला मिळणार यापेक्षा सरांच्या सहवासात राहायला मिळणार याचा आनंद जास्त होता. 15 दिवस सर्वेचे काम केले. अनेक अनुभव मिळाले. सरांशी गप्पा झाल्या. धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजल्या. धरण उशाला व कोरड घशाला काय असतं ते समजलं. फक्त सर्वे करण्यासाठी हेमंत ववले व तो गेला होता. पण ते दोघेही कैलाशवासी जगदीश गोडबोले यांच्यासोबत धरणग्रस्तांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी निघालेल्या मोर्चात सहभागीही झाले होते. सरांनी त्याच्या नकळत त्याच्यावर एक संस्कार केला. तो म्हणजे इतरांसाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. सरांचे एक वैशिष्ट्य होते की सर शब्दात न बोलता अनुभव देऊन मुलांमध्ये प्रेरणा निर्माण करत असत. काही दिवसात त्याचा निकाल आला व तो 10वीमध्ये नापास झाला होता. त्याला सरांना भेटायची लाज वाटू लागली. सरांना निकाल समजल्यावर सरांनी भेटून त्याला पुन्हा परीक्षेस बसण्यास सांगितले. तो परीक्षेस बसला खरा, पण मजुरीचे काम व अभ्यास याची सांगड घालणे त्याला न जमल्याने तो पुन्हा नापास झाला. सरांनी त्याला आधार दिला व पुन्हा परीक्षेस बसण्यास सांगितले. तो पुन्हा बसला, परीक्षा दिली. या दरम्यान रोटरी क्लबतर्फे एक व्यक्तिमत्व विकास शिबिर आबासाहेब गरवारे महाविद्यालयात होते. सरांनी त्याला तिथे पाठवले. बहुधा हेतू हा असावा की काहीतरी नवीन शिकेल, अपयशाची मरगळ दूर होईल, इतर मुलांना पाहून शिक्षणाची जिद्द निर्माण होईल. हे शिबिर संपले आणि सरांनी पुढचे नियोजन करून ठेवले होते. नेहरू माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट उत्तर काशी येथे ॲडव्हेंचर कोर्सला पाठवण्याचे. सोबत असणार होता त्याच्याच वयाचा सरांचा मुलगा श्रीपाद. सरांनी दोघांना कोर्सला पाठवले. दोघांनीही 10वीची परीक्षा दिली होती 1997मध्ये. दोघेही कोर्ससाठी गेले व त्याच दरम्यान परीक्षेचा निकाल लागला. सरांनी फोन करून सांगितले की तुमच्या दोघांचा निकाल बोर्डाने राखून ठेवला आहे, तुम्ही परत आल्यावर समजेल. जेव्हा हे दोघे परत आले तेव्हा त्यांचा निकाल सांगितला. पुन्हा नापास. एक शैक्षणिक वर्ष वाया गेले खरे, पण आयुष्यातले नाही. कारण त्याला मिळालेले अनुभव कोणत्याही पुस्तकात मिळाले नसते. ते सरांनी त्याला जीवनरूपी अनुभवातून दिले होते. एका नापास विद्यार्थ्यावर सरांचा एवढा विश्वास का होता याचे कारण मात्र आजपर्यंत मला तरी समजले नाही. सरांनी त्याला जवळ बोलावून सांगितले, तू पुण्यात क्लास लाव व माझ्याच घरी राहा. बहुधा सरांना त्याची काळजी असावी. गावी तो शिक्षण घेणार नाही व शिक्षणाशिवाय याची प्रगती होणार नाही असे सरांना वाटत असावे. त्याला सरांचा सहवास मिळणार म्हणून तो खुश होता व खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. श्रीपाद व तो एकत्र अभ्यास करू लागले. सर रोज सकाळी शाळेत जाताना त्यांना वेगवेगळे टास्क देत होते व संध्याकाळी त्याचा आढावा घेत असत. बघता बघता त्यांचे 10वीचे पेपर झाले. दोघेही पास पण झाले होते व पुन्हा एक कोर्स बेसिक माउंटेनिअरिंगचा. दोघांनीही तो 1 श्रेणीत उत्तीर्ण केला. सरांनी सुट्टीच्या काळात त्याला कायम वेगवेगळ्या सकारात्मक गोष्टीत व्यस्त ठेवले होते. बहुधा हा सरांच्या नियोजनाचा एक भाग असावा.
श्रीपादने फर्ग्युसन महाविद्यालयात तर त्याने आबासाहेब गरवारे महाविद्यालयात 11वी कला शाखेत प्रवेश घेतला. सरांच्या योग्य नियोजनामुळे बिघडलेली गाडी आता पुन्हा रुळावर येत होती. तो एकीकडे सकाळी कॉलेज तर दुसरीकडे फरशी पॉलिशिंगचे काम गावी करत होता. ट्रेनिंगच्या निमित्ताने इतर कार्यक्रम, किल्ले प्रदर्शनात सरांची भेट होत असे. एकदा सरांशी गप्पा गोष्टी करताना त्याला सरांनी काहीतरी गोष्ट सांगितली. त्याने ठरवले आपणही शिक्षकच व्हायचे. त्यासाठी 12वी चांगल्या मार्कांनी पास व्हायचे व त्यासाठी पुण्यातच राहायचे. पण सरांना त्रास द्यायचा नाही. सरांनी हे अचूक ओळखले व त्याला विद्यार्थी सहाय्य समितीविषयी सांगितले. सरांच्या ओळखीमुळे त्याला तिथे प्रवेश मिळाला. वर्षभर अभ्यास करून 12वीला 411 मार्क म्हणजे 68.50% मिळाले. पण DEDला मात्र प्रवेश मिळू शकला नाही. दरम्यानच्या काळात श्रीपाद व त्याने ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स A ग्रेडमध्ये पूर्ण केला. सरांचे नियोजन, भविष्याचा वेध, मुलांची पारख उत्तम होती. पुन्हा सरांच्या पुढाकाराने पुढील 3 वर्ष भूगोल विषयात पदवी घेतली. अनेक ट्रेक, प्रस्तरारोहण, हिमालयातील कोर्स पूर्ण केले. हिमालयातील मोहिमा श्रीपाद व त्याने पूर्ण केल्या. भूगोल विषयात 65 मार्क मिळवून 10वीत नापास मुलगा पदवीपर्यंत पोचला. आता तो हाय प्लेसेस या कंपनीमध्ये काम देखील करू लागला होता. पैसेही चांगले मिळत होते. तसेच पुढील शिक्षणही सुरू होते. पण तो समाधानी नव्हता. कारण सरांनी गप्पा मारताना आयुष्यात आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे, तसेच शासकीय नोकरी, त्याचे फायदे या विषयावर सर नेहमी बोलायचे. तेच त्याच्या मनात कायम घोळत असायचे. त्याला समजले की पोलीस भरती होणार आहे आणि त्याप्रमाणे तयारी केली व यश मिळाले त्याला. 16 एप्रिल 2005 साली हा मुलगा राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला. तो भरती झाल्याचा आनंद सरांच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो स्वतःही समाधानी होता. पण आनंदी नव्हता, कारण सरांचा सहवास आता जास्त मिळणार नव्हता. आता वर्षातून एखाद दुसरी भेट होत होती, पण सरांचे त्याच्याकडे लक्ष असायचे. सर खूप कमी पण नेमके बोलायचे. एका भेटीत सरांनी त्यालाच विचारले, तुमच्या खात्यात पुढची परीक्षा देता येते का रे? तो हो म्हणाला. सरांनी त्याला सगळे विचारले, अभ्यासक्रम कसा असतो, कधी देता येते वगैरे. त्याने सगळे सविस्तर सांगितले. सरांनी तू पण दे असे म्हणून अपेक्षेचे ओझे त्याच्यावर टाकले नाही, पण नकळत आपली इच्छा त्याच्या मनात रुजवली व ती उगवलीही. त्या मुलाने 2013 साली पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली व 2014 साली निकाल आला. 2017 साली त्याने पदभार स्वीकारला. त्याचा जाहीर सत्कार त्याच्या मित्रांनी सरांच्या साक्षीने केला. तेव्हा सरांनी त्याचे कौतुक करताना, हे पद काटेरी मुकुट आहे, ते खूप जपून वापर. हे पद स्वतःसाठी नाही, समाजसेवेसाठी आहे, असा मोलाचा सल्ला दिला. सरांचा हाच स्वभाव त्याला खूप आवडायचा. आता सर सेवानिवृत्त होऊन 3-4 वर्ष झाली होती. त्याला हवे तेव्हा सरांना आता भेटता येत होते. फोनवर बोलता येत होते. सरांच्या प्रेमाने आपणही मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे, पण काय या विचारात असताना एकदा सरांनी गप्पा मारताना त्याला एक कल्पना सुचवली व अधिकारी झाल्यावर पुढे जाऊन सरांच्या मार्गदर्शनाखाली याच मुलांनी आपल्या मित्राच्या सहकार्याने समाजातील कष्टकरी होतकरू मुलांसाठी मोफत पोलीस भरती मार्गदर्शन सुरू केले. निसर्ग सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा संदेश देऊन वृक्ष संवर्धन करण्यासाठी नक्षत्रवन बनवण्यासाठी सरांनी श्री रामदास मुरलीधर पवळे पाटील व त्याला प्रेरणा दिली.
वृक्षपालकत्व योजना समजावून सांगितली व यासाठी आर्थिक हातभारही लावला. सरांच्या मार्गदर्शनामुळे वेळोवेळी झालेल्या चर्चांमुळे आज तो मुलगा फक्त सुखी नाही तर समाजात स्वाभिमानी आयुष्य जगत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची पदोन्नती झाली. तो पोलीस निरीक्षक बनला. जेव्हा आदेश आला तेव्हा तो सरांच्या घरीच होता. सरांनी तत्काळ श्रीपादला बोलावून घेतले व दोन्ही मुले म्हणजे श्रीपाद व तो सुनांना नातवंडांना बाहेर जेवायला घेऊन गेलेत. बिल स्वतः भरले व आनंदोत्सव साजरा केला. आज त्या मुलाचे वय 45 वर्ष आहे. गेली 32-33 वर्ष एखाद्या मुलाचे पालकत्व स्वीकारणे, वेळोवेळी त्याला आधार देणे व योग्य वाटेवर चालायला भाग पाडणे ही गोष्ट सोपी नव्हती व ती सरांनी निस्वार्थी निरपेक्ष निसर्गाप्रमाणे पार पाडली. त्या मुलाची आई 2007 साली तर वडील 2021 मध्ये निधन पावले. सरांची पत्नी प्रफुल्लता सपकाळ यांनी कायम त्याला मायेची ऊब तर सरांनी बापाची सावली दिली. पैसा कसा वापरायचा, कुटुंब कसे सांभाळायचे, प्रशासकीय कामकाज करताना निर्णय कसे घ्यायचे असे अनेक धडे कधी चर्चेतून तर कधी वेगवेगळी पुस्तके भेट देऊन आजही सर करतात. जर सरांना त्याच्यात काही उणिवा जाणवल्या तर हळूच एखादा SMS करतात. 2023 डिसेंबर महिन्यात कैलाशवासी प्रफुल्लता सपकाळ यांचे निधन झाले. 19 डिसेंबर 2024 रोजी वर्षश्राद्ध होते. सरांनी त्याला स्पष्ट सांगितले, जर सुट्टी मिळाली तरच ये, जर सुट्टी नाही मिळाली तर येऊ नकोस. माझ्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग येऊन गेलेत. आधी नोकरी, कर्तव्य, जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा आपण सोबत गावी जाऊ. व एका रविवारी सरांनी नियोजन करून त्याला सहकुटुंब गावी नेले. इतका बारीक विचार सर प्रत्येकाचा करतात. उभं आयुष्य फक्त इतरांसाठी खर्च केलेला हा देव माणूस इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणारे, लहान असो की थोर सर्वांचा आदर करणारे सर त्या मुलाला भेटले. किती भाग्यवान म्हणावे त्या मुलाला. जर सर त्याच्या आयुष्यात आले नसते तर आज पिरंगुट परिसरात हा मुलगा कुठेतरी मोलमजुरी करून आयुष्य जगत असता. अशा देवमाणसाला दीर्घ आयुष्य लाभो, कायम त्याचे आशीर्वाद सहवास मिळो ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता. हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे. खूप काही शिकता येतं यातून. या व्यतिरिक्त जर तुम्हाला असे कोणते लेखक माहिती असतील ज्यांच्या पुस्तकाचं अभिवाचन आम्ही करायला हवं तर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात लवकरच.